सागर पावशे नक्कीच यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहेत. एक आक्रमकता देखील आहे त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये, तेवढीच चांगली फलंदाजी देखील करतात. बरीच वर्ष चांगलं क्रिकेट देखील खेळत आले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व देखील म्हणावं लागेल. पुन्हा जागा बनवली, हा देखील चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एक धाव मिळते. रोख रुपये 1 लाख असलेली स्पर्धा आपण पाहतोय मुंबईकर 9 चषक 2025 क्वार्टर फायनलचा सामना. पुण्याचा चांगला चेंडू आणि या ठिकाणी चुकी झाली. बॅकअप नव्हता. प्रेझेन्स ऑफ माइंड नक्कीच क्रिकेटमध्ये दाखवावं लागतं. प्रत्येक चेंडू जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्षेत्ररक्षकाची नक्कीच भूमिका असते, त्याकडे लक्ष देणं. आणि इकडे चुकी झाली आहे आणि त्या चुकीचा मोबदला 4 धाव मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, प्रवीण होते त्या ठिकाणी, मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं, मिसफिल्ड झाली आणि त्याच्या मागे बॅकअप नव्हता. आणि हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. चौकार नशीब असू दे कशाची असू दे, तो येणं महत्वाचं आहे. सर या चेंडूवर 4 धावा आहेत की 5 धावा? साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचांचा इशारा आलाय 4 धावा असतील, कारण चेंडू गॅदर झाला नव्हता, कुठला थ्रोही झाला नव्हता, मिसफिल्ड झाली आणि चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. त्यामुळे पंचांचा योग्य निर्णय या ठिकाणी आलाय. 4 धावा मिळत आहेत. पाच धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा एक चांगला ड्राइव्ह पाहायला मिळालाय आणि या ठिकाणी मिसफिल्ड, काहीच गरज नव्हती. अपना काम करो सुखी रहो भाई, यहाँ पे गलती हो गई. दुसऱ्याच्या कामात या ठिकाणी अडथळा आणला आणि त्याचा मोबदला या ठिकाणी टीमला नक्कीच चुकवावा लागणार आहे. काहीच गरज नव्हती. कधी कधी घेतलेली फुकटची मेहनत देखील आपल्यालाच महागडी ठरते, तेच मैदानात पाहायला मिळालंय. बॅक टू बॅक 2 नशिबाचे चौकार आलेत.
कुठेतरी नशीब घेऊन नक्कीच संघ मला वाटतं या ठिकाणी दाखल झालाय. एव्हीसी चेंबूर. व्हाईट बॉल. नक्कीच क्षेत्ररक्षणाची झालेली चूक गोलंदाजावर दबाव निर्माण करते, तेच पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतोय. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला बॉक्सच्या बाहेर. बॉक्स आउट स्वरूपात. धावसंख्या झाली 10 धावा. 10 धावावरून पहिला ब्रेक थ्रू नक्कीच मिळाला या ठिकाणी. मागील मॅचचा हिरो मैदानात दाखल झालाय विशाल. चांगला बॅटर आहे. पहिलाच बॉल चांगला. पहिली षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली आपण पाहतोय 2 डिजिट मध्ये 10 धावा झाले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. येणाऱ्या जर 3 षटकांमध्ये 25 धावा देखील गोळा केल्या तरी देखील 35 30 ते 35चं टार्गेट नक्कीच फायटेबल टार्गेट आहे. सुरुवात तर खूप चांगली म्हणावी लागेल. मुंबईकर 9 चषक 2025 पुणेच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण सर्व पाहत आहेत. उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला कल्याणचा संघ आहे आई गावदेवी चिंतामणी, तर दुसऱ्या बाजूला एव्हीसीसी चेंबूर. स्ट्रायकिंगला आता फलंदाज पाहायला मिळतोय राजन प्रजापती. आतापर्यंत 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. चांगला बॅटर आहे. या हंगामात चांगली फलंदाजी करताना देखील दिसलाय. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील त्याने गाजवल्या आहेत. आणि आता पुन्हा एकदा वर्तमानात मुंबईकर 9 चषकामध्ये देखील त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. समोरचा संघ देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतोय आई गावदेवी चिंतामणी कल्याण. आदिल चांगला फटका. थोडेसे लेझी पाहायला मिळाले. फिल्डर एफर्ट्स चांगले झाले नाहीयेत. आणि अजून एक 4 झाले. 4 धावा आलेत आतापर्यंत. जर एकंदरीत विचार केला तर 3 मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील चेंडू अडवता आला असता पण तसं झालं नाहीये. या अगोदर देखील 2 मिसफिल्ड झाल्या, त्यावर देखील 4 धावा आल्या.
पुन्हा एकदा समृद्धशीने फटका खेळाय फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल, एक डॉट बॉल. टाळ्यांचा गजर होतोय. आई गावदेवी कल्याण संघाचे नक्कीच चाहता वर्ग काहीसा मोठा दिसतोय. बरेच समर्थक देखील आपल्याला कांजूरमार्ग क्रीडा नगरीत पाहायला मिळत आहेत. क्रिकेटसाठी असलेलं प्रेम, आपल्या संघासाठी असलेलं प्रेम, त्यासाठी घेतलेली मेहनत. आई गावदेवी कल्याणचा चाहता वर्ग नक्कीच मोठा दिसतोय. मात्र लाईव्ह वर देखील एव्हीसी चेंबूर संघाचे तेवढेच चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रिपल लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा विशाल यांचा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. फेकी गेली आहे. तोपर्यंत नक्कीच एकदा मिळते. नॉस्टॅक एंडला जर फेकी झाली असती तर काहीतरी नक्कीच वेगळं पाहायला मिळालं असतं, पण तसं होत नाहीये. क्रिकेट म्हटलं तर प्रेझेन्स ऑफ माइंड. क्षणाक्षणात निर्णय घ्यावा लागतो. 1-1 सेकंद, 2-2 सेकंदाचा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटनं काय दिलं तर क्रिकेटनं बरंच काही या ठिकाणी नक्कीच दिलंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. आता देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होतोय. विशाल बॅक टू डगआउट. विशाल या ठिकाणी बॅक टू डगआउट परतले. विवेक आता आलेत बॅटिंग साठी. पुन्हा एकदा कृष्णाचा चांगला चेंडू. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 17. बॅलन्स सामना आहे. एका बाजूला 2 गडी देखील बाद झाले. धावसंख्या देखील 17 झाली. येणाऱ्या अजून 12 चेंडूवर 17 धावा जरी आल्या तरी पण 34 धावांचं फायटेबल आणि डिफेंडेबल टार्गेट म्हणावं लागेल. कारण एव्हीसी चेंबूर संघाची गोलंदाजीची लाईनअप देखील तेवढीच चांगली आहे. मात्र आई गावदेवी चिंतामणी संघ बॅटिंग करायचं, बॅट्समनचा जर विचार केला प्रवीण खंडका, सागर पावशे, कृष्णा असतील, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या बॅटमधून झाली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्यांच्या बॅटिंग लाईन गोलंदाजी लाईनअपचा सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज विकी आलाय. पुन्हा चांगला फटका. पुन्हा एकदा संधी आहे. फेकी चुकीची होते. तोपर्यंत एकदा मिळते. या हंगामात बरेच बेस बॉलरचे पुरस्कार देखील या खेळाडूने घेतलेत. तोच गोलंदाजी मार्कवर विकी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कटर बॉल त्याच्याकडे आहेत. वेग देखील आहे. लाईन अँड लेन देखील पकडून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर हलकासा हाताला केवळ दिशा दिली आहे. स्लाइस केलं बॉलला. पुन्हा एकदा कट केलाय. एकदा मिळते. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी झाली कृष्णा यांची. आणि विकी देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतायत. पुनरागमन करायचं काम आपल्या शैलीदार गोलंदाजाने या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांना दाखवतायत. आणि आता मात्र यस, बॉल पडला, कट झाला आणि फलंदाज होतोय बाद. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं आयोजन देखील म्हणावं लागेल. मुंबईकर 9चे सर्व जे खेळाडू असतील त्याचप्रमाणे त्यांचं जे पण मेहनत या ठिकाणी पाहतोय ती आज नक्कीच फळाला आली आहे. त्याचप्रमाणे कांजूर भांडूप विक्रोळी विधानसभेत लगातार 3 वेळा
आमदार म्हणून ज्यांनी बाजी मारली असे आमचे डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांचं देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. त्याचप्रमाणे आमचे संदीपजी अप्पा राऊत साहेब हे देखील एक प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत. यांचं देखील या स्पर्धेसाठी जे मुलाचं योगदान आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय श्री विश्वास तुपे असतील, त्याचप्रमाणे आमच्या सौ संजीवनीताई तुपे असतील, धनंजय दादा पिसाळ, अजित दादा पिसाळ यांचं मुलाचं कार्य या ठिकाणी राहिलंय. काय बॉल कलेक्ट केलाय सागर पावशे. नक्कीच पंच या ठिकाणी येतील थर्ड अंपायर कडे. चांगली मेहनत होती, अशाच प्रकारची खेळी करावी लागेल. सागर पावशे यासाठी ओळखला जातो. अजून एक फलंदाज बाद झालाय. नक्कीच सागर पावशे यांचे एक्स्ट्रा एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. कुठेतरी धावसंख्या आता थांबलेली दिसते. आतापर्यंत चांगली फलंदाजी होत होती, मात्र त्याला रोखायचं काम नक्कीच केलंय कृष्ण आणि विकी यांनी. बॅक टू बॅक 2 गड देखील बाद झालेत. विकी यांचं चांगलं षटक म्हणावं लागेल. 5 चेंडू हाताळले, 3 धावाच खर्च केले आहेत. चांगली कामगिरी करतायत. बॉलर विकी, फलंदाज देखील विकी. विकी असेच विकी फाईट मैदानात. व्हाईट बॉल. हा देखील तेज तारार चेंडू. वेग आणि वेग पाहायला मिळालाय. पेस विनिंग द रेस. लेग बाय स्वरूपात त्यावर एक धाव मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय. कमबॅक पण झालाय, पुनरागमन झालंय. 22 धावा. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलाय कृष्ण आणि विकी यांनी. चांगली गोलंदाजी या अंगापण. नक्कीच मी का जास्त बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतलाय तेच विकी सांगतोय. कटर बॉलर आहेत दोन्ही ठिकाणी, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची शैली त्यांच्याकडे आहे. वेग देखील शेवटच्या चेंडूत पाहायला मिळाला. संपूर्ण जी शैली एखाद्या गोलंदाजामध्ये असावी असाचा विकी पाहायला मिळतोय. आई गावदेवी कल्याण संघांमध्ये नक्कीच नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये विकी देखील या अंगामात चांगली कामगिरी करतोय. साई या ठिकाणी आलेत गोलंदाजीसाठी. साई पाल. पुणे चांगला चेंडू समोरच्या दिशेने. एक धाव मिळते. शेवटचे षटक आहे. या षटकात नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. 23 धावा आतापर्यंत झालेत. एव्हीसी चेंबूर संघाने आतापर्यंत 37-38 धावा देखील चेस केले आहेत. पुणे चांगला फटका आणि हा चेंडा निघून चाललाय गॅप मध्ये 4 धावांसाठी. ज्याची गरज होती तो चौकार देखील आलाय. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये अजून एका दुसरा चौकार आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येणार आहे. 30 धावांपर्यंत धावसंख्या देखील आपल्याला पोहोचताना दिसेल एका चौकार. आणि आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 27. 4 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 4 बॉलवर 4 धावा जरी आल्या तरी देखील 30 धावसंख्येचा पल्ला गाठू शकतो एव्हीसी चेंबूर संघ. आता तर वाईट बॉल आलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. असं जास्त वळण घेतलेला चेंडू वाईट बॉल आलाय. 28 धावा. फलंदाज देखील बाद होतोय या चेंडूवर. आता जर विचार केला 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
दोन बॅटर मैदानात दाखल झालाय. चंदू शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा तर झालेत. फायटेबल मॅच, फायटेबल स्कोर, चेसेबल स्कोर, डिफेंडेबल स्कोर्स. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉक ऑफला क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा चुकीची फेकी. या इनिंग मध्ये नक्कीच बरेच मिसफिल्ड पाहायला मिळाल्या. प्रेझेन्स ऑफ माइंड देखील पाहायला मिळालं नाहीये. एसीसी चेंबूर संघ आतापर्यंत चांगली फलंदाजी तर केली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर चौकार येणार का? पुन्हा ते चांगला फटका. फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. साईपाल अजून इकडे बाद होतोय. 30 धावा झालेत. आणि या ठिकाणी नक्कीच सागर पावशे या ठिकाणी तुझं 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील होतोय पण या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आतापर्यंत 31. जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट आहे. फायटेबल स्कोर आहे. क्वार्टर फायनलचा सामना, चांगली लढत, चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. मुंबईकर 9 चषक 32 जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य आहे. आजच्या दिवसात आपण पाहिले ऑफिशियल पंच 2 बंधू या ठिकाणी पंचांची कामगिरी करत असताना. त्याचप्रमाणे माझ्यासमोर जे साथी समालोचक सागर मोरे सर असतील. एक चांगलं आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. होतो मॅच 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झाली आहे सलामीर जोडी. एका बाजूला प्रवीण, दुसऱ्या बाजूला सागर पावशे. मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये नक्कीच दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. आता देखील त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल. क्रिकेट म्हटलं मग की वर्तमानाचा खेळ. तुम्ही वर्तमानात काय करता हे खूप महत्वाचं आहे. या अगोदर तुम्ही बरेच सामने खेळला असाल, स्पर्धा खेळला असाल, त्याला महत्व नाही. ज्या ठिकाणी आपण खेळतोय त्या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवणं, यालाच म्हणतात क्रिकेट गोलंदाजी माकवर. या सहा रोखण्यासाठी पहिले षटक जितू गोलंदाजी माकवर पाहायला मिळतोय. ही लढत आपण पाहतोय कल्याणचा संघ, दुसऱ्या बाजूला चेंबूरचा संघ. सामन्याला झाली आहे सुरुवात. 32 धावांचं लक्ष्य आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण खंडका. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खणखणीत बॅटिंग नक्कीच त्याने केली आहे. .32 32 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी माकवर जीतू क्या जीता पाएगा? पहिलाच बॉल प्रवीण कनका समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय.
डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एक धाव मिळते. धाव संख्येला झाली आहे सुरुवात, सामन्याला झाली आहे सुरुवात. 32 धावांच्या पाठलागाला झाली आहे सुरुवात. क्वार्टर फायनलचा सामना मुंबईकर 9 चषक 2025. चांगली फाईट. पुन्हा एकदा चांगला फटका. आता देखील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण केलंय. फेकी देखील केली आहे. चेंडू अडवला आणि लगेच या ठिकाणी फेकी देखील केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वपूर्ण मॅच आहे. सामना किती महत्वाचा आहे हे आपण क्षेत्ररक्षणातून पाहतोय. पहिल्याच चेंडूवर देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता देखील एक्स्ट्रा एफर्ट्स पाहायला मिळाले. एव्हीसी चेंबूर संघ आतापर्यंत आम्ही इथपर्यंत बरेच संघर्ष केले आहेत. इथपर्यंत दाखल झालोय आणि यापुढे देखील आम्ही आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार. त्यासाठी हे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. एफर्ट्स घ्यावे लागतील. संघर्ष करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करा. लोक तुम्हाला आपोआप मोठं करतील. आतापर्यंत हे नक्कीच संघ आपण पाहिले. आजच्या दिवसातील 4 संघ स्टेशन वाईजचे आणि त्यातील क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाले. 2 संघ, एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला चेंबूर. सागर पावसे टेक्निकल खेळी, संयमी खेळी. या खेळाडूकडे अनुभव आहे. नक्की चौकार जरी आले नाहीत, काही आले तरी इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकात देखील 10-12 धाव बनवू शकतात. कशी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते. सागर पावशे नक्कीच स्ट्राईक देत आहेत जास्तीत जास्त प्रवीण खणकाला. अजून एक चांगला फटका. आता देखील जाते आणि फेकी केली आहे. फेकी गती नव्हती, थोडं हळूवार फेकी केली होती, त्यामुळेच धावसंख्या एक धावेच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 4 धावा. 32 धावांचं लक्ष आहे. हा देखील चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. बॉल टू बॉल मॅच. 5 चेंडूवर 5. चांगली कामगिरी झाली आतापर्यंत. मुंबईकर 9 चषक 2025 उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना. क्वार्टर फायनलचा सामना. क्वार्टर फायनलची लढत. आता मात्र वेग आणि वेग पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर लाईन अँड लेन पकडून गोलंदाजी झाली आहे. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. केवळ 5 धावा आलेत. 18 चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. आता जर समीकरणाचा विचार केला 18 चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. चांगली लढत. चांगली फाईट आतापर्यंत पाहायलाच मिळाली आहे. संपूर्ण स्पर्धेत चांगलं आयोजन. मुंबईकर 9 चे सर्व खेळाडू आपण पाहतोय. एक दमदार आयोजन आणि या दमदार आयोजनात एक चांगली फाईट. समीर आलेत गोलंदाजी मागवर. 18 चेंडूंनी 27 धावांची गरज. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाला. काय फटका होता. वेग प्रचंड होता आणि इकडे विशाल फंबल पाहायला मिळते. झेल तर होऊ शकला असता. हलकीची चुकी झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करतायत एव्हीसी चेंबूर संघ. या सामन्याचं महत्व नक्कीच जाणलंय त्यांनी. महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण फाईट, महत्वपूर्ण सामना, तेवढंच महत्वाची ही स्पर्धा. मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात पहिला दिवस आपण पाहतोय.
6 धावा आतापर्यंत झालेत. अजून एक चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, सागर पावशे, टाळ्यांचा गजर. 4-4-4 आणि हालाय चौकार सागर पावशे. जागा मिळाली होती, इनसाइड आउट प्रॉपर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि या चौकारच्या सहाय्याने 2 डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉल आलाय. अकरा धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावल्या गेलेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल आलाय, छोटस कमबॅक मानावं लागेल. गोलंदाज समीर यांचा 3 चेंडूंचाच खेळ झालाय, अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच लीग बाय स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या येणं महत्वाचं आहे. एक बॉल डॉट आला, त्यानंतर नक्कीच प्रेशर आपल्या वरचा रिलीज करण्यासाठी या ठिकाणी सिंगल काढण्याचा प्रयत्न होता. लीग बाय स्वरूपात धाव आली, धाव येणं महत्वाचं होतं. चांगली फलंदाजी करतोय सागर पावशे. चार चेंडूंचा खेळ झाला, 10 धावा. यस, टप्प पडल्यानंतर चेंडू आत आलाय, डॉट बॉल. महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. 13 चेंडूंनी 20 धावांची गरज आहे. कुठेतरी कमबॅक नक्कीच करून दिलाय समीर यांनी, कारण चांगली फलंदाजी नक्कीच सागर पावशे करत होते. त्यानंतर 2 डॉट बॉल आले. आता मात्र चुकी 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 आणि नक्कीच चुकी झाली आहे समीर यांच्याकडनं. व्हाईट बॉल आलाय. नक्कीच आतापर्यंत बरीच स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली आहे. समीर नक्कीच एका दुसरा एक्स्ट्रा तर नक्कीच टाकतो, तेच पाहायला मिळालंय. याची चर्चा देखील माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. आता मात्र चांगला फ्लिक केलाय, एकच धाव मिळते. 12 चेंडूंनी 18 धावा सामन्याला आली आहे रंगात. शेवटचा सामना आहे. 12 चेंडूंनी 18 धावा. हॅलो, 12 चेंडूने 18 धावांची गरज आहे. दोन्ही संघ अजून मॅच मध्ये आहेत. कोणाच्या बाजूने अजून सामना झुकला नाहीये, कोणी सामना अजून खेचला नाहीये. दोन्ही संघ संघर्ष करतायत. एका बाजूला एव्हीसी चेंबूर संघ क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय. नक्कीच विशाल यांना काहीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे तर सबस्टिट्यूट आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. विशाल यांच्या जागी अरविंद या ठिकाणी सबस्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल यांना काहीशी दुखापत झाली आहे. चला टीम, थोडं फास्ट खेळायचं आहे. महत्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा क्वार्टर फायनलचा सामना. मुंबईकर 9 चषक 2025.
12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण सामना. कोण जाणार सेमीफायनल मध्ये? रोख रुपये 1,00,000 असलेली स्पर्धा. मुंबईकर नाईन चषक 2025 आजच्या दिवसातील शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलचा सामना मैदानात. एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला चेंबूर. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आलाय. दबाव तर नक्कीच असणार आहे. वाचण्याचा देखील प्रयत्न होणार आहे. गडी बाद करण्याचा होणार आहे. 12 चेंडू 17 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. क्रुशियल मुवमेंट आहे. आता धावा येणं गरजेचं आहे. ते बाईस स्वरूपात येऊ दे, लेग बाय स्वरूपात येऊ दे. धावा गोळा करायचे आहेत. आता जर विचार केला 11 चेंडूंनी 16 धावा. सागर पावसे आता मात्र चांगल्या लयात दिसत आहेत. सेट झालेत. दोन्ही सलामीर अजून देखील मैदानात आहेत. एक चांगली बाजू म्हणावी लागेल आई गावदेवी कल्याण संघाची, कारण दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. 11 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा राजन चुकतोय. व्हाईट बॉल टाळ्यांचा गजर. डगआउट मधनं होतोय. येणार आहे की एक्स्ट्रा चेंडू नक्कीच काहीसं प्रेशर रिलीज नक्का करणार आहे फलंदाजांवरील. तीच पाहायला मिळतंय. आता जागा मिळाली होती. टॅप स्वरूपात फटका एकदा मिळते. मुंबईकर नाईन चषक 2025 आजचा पहिला दिवस. स्टेशन वाईजचे 4 संघ आजच्या दिवसात आपण खेळताना पाहिले. या 4 संघांमधून क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेले 2 संघ आता मैदानात फाईट करतायत. उद्याच्या दिवशी देखील आपल्याला स्टेशन वाईजचे 4 संघ आणि त्यानंतर इंटर कांजूर म्हणजे स्थानिक संघ खेळताना दिसणार आहेत. तर उद्याच्या दिवशी पहिला सामना असणार आहे ज्युनियर सम्राट अंधेरी आणि एंटिक 9 भांडूप. ज्युनियर सम्राट अंधेरी आणि एंटिक 9 भांडूप दोन्ही टीम. आपल्याला 11:30चा रिपोर्टिंग टाइम असणार आहे. 12 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी मैदानात पडेल. याची आपण नोंद घ्या. पुणे चांगला फटका. चेंडू निघून गेला गॅप मध्ये 4 धावांसाठी. हा चेंडू निघून गेला मात्र सामना कुठेतरी जवळ आला कल्याण संघासाठी. महत्वपूर्ण चौकार या ठिकाणी मुकच्या क्षणी आलाय. प्रवीण खंडाच्या बाट मधून कुठेतरी मॅच देखील आता जवळ पाहायला मिळते. कल्याण संघाच्या बाजूने 9 चेंडूंनी 10 धावांची गरज. चांगले प्रयत्न झाले त्या ठिकाणी मात्र फटका तेवढा चांगला होता. चेंडू निघून गेला गॅप मध्ये. कार्पेटच्या साहाय्याने 4 धावांसाठी. आता 9 मध्ये 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव.
या चेंडूवर नक्कीच 2 धावा आल्यात. बॉल बॉक्सच्या बाहेर गेला, त्यामुळे ओव्हरथ्रोसाठी देखील 1 धाव मिळेल. अशा वेळी असे प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण नशिबाची साथ कुठेतरी नाही मिळाली आता एसी चिंबूर संघाला. आणि आता मॅच आली आहे बॉल टू बॉल. 8 चेंडूंनी आज 8 धावांची गरज. 8 बॉल 8. मॅच संपली नाहीये, सामन्याची रंगत वाढली आहे. क्वार्टर फायनलचा सामना डगआउट मधनं चांगल्या उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट केली जाते. सागर पावशे जेव्हापासून खेळाले तेव्हापासून नक्कीच पाहायला मिळाले. एक चांगली इनिंग त्यांनी बिल्ड केली. स्ट्राइक रोटेट करत राहिले. जेव्हा चौकाराची गरज होती तेव्हा चौकार देखील मारले. मेरिटवर देखील फलंदाजी चालू आहे. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. दोन्ही बॅटर, एका बाजूला प्रवीण खन्ना, दुसऱ्या बाजूला सागर पावशे. 7 मध्ये 7 धावांची गरज. व्हाईट बॉल. आता तर कुठेतरी वरचढ दिसतोय संघ. 7 चेंडू 6 धावांची गरज. अशा वेळी नक्कीच फलंदाजाचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळतं. चौकार मारणार की 1 धाव घेणार. अजून एकदा गोलंदाज चुकला. अशा वेळी आपण चुका करून चालणार नाहीये प्रजापती. आता मात्र 2 चेंडूंनी नक्कीच पुढे पाहायला मिळतोय संघ कल्याणचा. पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न. यस, लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. तिसऱ्या षटकात जर विचार केला, एकूण 10 चेंडू त्यांनी हाताळले आणि या 10 चेंडू मध्ये 4 वाईड. या क्रुशियल मोमेंटला आपण अशी चुकी करून चालणार नाहीये आणि हे 4 वाईड नक्कीच आपल्या संघासाठी कुठे ना कुठे महाग ठरणार आहेत, कारण महत्वपूर्ण सामना होता. आता जर विचार केला, धावसंख्या झाली आहे 28. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 6 चेंडूंनी 4 धावा. सामन्याला कलाटणी देणारी ओव्हर नक्कीच राजन यांनी हाताळली. एकूण 10 धावा त्यांनी 10 चेंडू त्यांनी हाताळले, त्यामध्ये 4 वाईड देखील पाहायला मिळाले. आज 4 धावा रोखण्याची जबाबदारी नक्कीच असणार आहे गोलंदाजावर. गोलंदाजी मार्कवर संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा रोखू शकेल का? जर या 4 धावा रोखल्या ना तर नक्कीच महत्वपूर्ण स्पेल या संपूर्ण स्पर्धेतील म्हणण्यात येईल, कारण या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो आपल्याला उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल होताना दिसेल. त्यामुळे ह्या 4 धावा नाहीत, या स्पर्धेतील पुढील महत्वपूर्ण वाटचाल असणार आहे सेमीफायनल मध्ये जाण्याची. मात्र प्रवीण खन्ना आणि सागर पावशे अजून देखील मैदानात आहेत. नक्की सागर पावशे सांगतोय दिमाखाने खेळ, शांत राहा. चांगली इनिंग तर आपण बिल्ड केली आहे. दोन्ही फलंदाज आता सेट आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 4 धावांची गरज. आतापर्यंत चांगली लढत झाली आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर 4 धावा रोखण्यासाठी. पहिला चेंडू, चांगला फटका, 1 धाव आणि येस, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय, लेट मिळालाय पण थेट मिळालाय. मॅच मध्ये रंगत. 5 चेंडूंनी 4 धावांची गरज. आता मात्र दाखल झाले ते ना. सागर पावसाचा स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. दबाव तर नक्कीच दोन्ही बाजूला अजूनपर्यंत समांतर आहे. मॅच देखील अजून संपली नाही. 5 चेंडूंनी 4 धावांची गरज. खूप महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. सागर पावशे आता काय करणार हे खूप महत्वाचं आहे. 5 मध्ये 4 धावांची गरज आहे. संयमी खेळी करून मॅच संपूर्ण शेवटच्या बॉल पर्यंत नेणार का चौकार मारण्याचा प्रयत्न करणार? चांगला फटका आणि सागर पावशे चौकाराने सामना विजयी करतोय आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील संघ पाहायला मिळतोय.
आई गावदेवी चिंतामणी कल्याण. वेल प्लेड बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही संघाच्या बाजूने एव्हीसी चेंबूर संघाने देखील शेवटपर्यंत फाईट केली. मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेला या स्पर्धेतला पहिला संघ स्टेशन वाईजचा आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी कल्याण. चांगली लढत, चांगली फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हॅलो, तर नक्कीच या मॅचचा देखील मानतो मॅच देखील आपण लगेच येणार आहोत. चांगली फाईट, चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. आपल्या फलंदाजीच्या जोरावर हा सामना देखील ज्याने विजयी करून दिला, सलामवीर म्हणून मैदानात दाखल झाला आणि शेवटपर्यंत फाईट केली आणि हा सामना देखील विजयी केला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर पावशे म्हणजे चिट्टू. नक्कीच वेल प्लेड, चांगली खेळी त्याच्या मार्फत आपण पाहिली. सागर पावशे आपण या नितीन यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली. सामना देखील विजयी केला. शेवटच्या चौकाराने आपल्या संघाला सेमीफायनल फेरीत दाखल केलं. आपण पाहतोय फ्रेम मध्ये सागर मोरे सर, सागर पावशे आणि त्याचप्रमाणे आमचे नितीन. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. संपूर्ण स्पर्धेत एक आक्रमकता देखील त्यांच्या क्षेत्ररक्षणात पाहायला मिळाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील या मॅच मध्ये केलं आणि आपली फलंदाजी देखील गेली आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ दाखल झालाय सेमीफायनल फेरीत. खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आजच्या दिवशी पहिला दिवस आपण पाहिला. खूप चांगली फाईट देखील या ठिकाणी पाहिली. 4 स्टेशन वाईजचे संघ खेळताना दिसले. विक्रोळीचे 2 संघ, कल्याणचा 1 संघ, चेंबूरचा संघ आणि सेमीफायनल फेरीत आजच्या दिवसातील ज्या संघाने मजल मारली आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ. तर उद्याच्या दिवसात देखील आपल्याला स्टेशन वाईजचे 4 संघ खेळताना दिसतील. उद्या देखील चांगला रणसंग्राम महासंग्राम क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला अनुभवता येईल. तर उद्या देखील आवर्जून तुम्ही सर्वांनी भेट द्या आणि या ठिकाणी आजच्या दिवशी आपण थांबूया. भेटूया उद्याच्या दिवसात हाच जल्लोष आणि हाच थरार. धन्यवाद.